हॅलो नमस्कार, मी निर्मला. तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे मैत्रिणींनो. तर आज आपण सुंदर अशी पॅचवर्क डिझाईन बघणार आहोत. ज्या मैत्रिणी नवीन ब्लाऊज शिकत आहात किंवा त्यांना डिझाईन जमत नाही, तर तुमच्यासाठी ही डिझाईन खूप सुंदर आहे. अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने तुम्ही डिझाईन बनवू शकता. कुणीही डिझाईन ही बनवू शकता. अगदी थोडासा कॅनव्हासवर आपण डिझाईन बनवणार आहोत आणि डायरेक्टली अस्तरवरतीच गळा घेणार आहोत. ही डिझाईन तुम्ही ज्यांना नॉड नाही टाकायची ते पण ही डिझाईन घेऊ शकता. आणि ज्यांना बऱ्याच मैत्रिणी ज्या आहेत त्या जास्त म्हणजे बऱ्याच बाया ज्या आहेत ना वयस्कर असतात, तर मग त्यांना जास्त डिझाईनचा ब्लाऊज घालायला कम्फर्टेबल वाटत नाही किंवा झगपगलंही आवडत नाही. त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा असं मला वाटतं. खूप सुंदर आणि एकदम शोभल अशी सुंदर पॅचवर्क डिझाईन आहे. तर जो आपला अस्तरचा गळा आहे त्याच्यावर सगळ्यात पहिला मी गळा काढून घेतला. तर हा गळा जो आहे ना तो आवडीनुसार तुम्ही आतमधला जो गोल गळा आहे तो आवडीनुसार घ्यायचा आहे. म्हणजे कुणाला जेवढा पण गळ्याची उंची आवडती, मेन उंची तुमची तेवढी तुम्हाला इथं टाकून गोल गळ्याचं मार्क करायचं आहे. त्याच्यानंतर साईडनी मग मी पानाचा आकार करून डिझाईन काढून घेतलेली आहे. तर जवळजवळ त्याचं अंतर तुम्ही 1 इंच 1.5 इंच बाहेरची डिझाईन ठेवू शकता. त्या ठिकाणी तुम्ही दुसरा पण आकार देऊन घेऊ शकता. तर इथं मी असा पानाचा आकार घेतला आणि जो मोठा गळा आहे आपला पानाचा आकाराचा त्याच्यावरतून टिप मारायला मी सुरुवात केलेली आहे. तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने टिप मारून घ्यायची आपल्याला. इथं तुम्ही कॅनव्हासवरती पण गळा घेऊ शकत होता. तर पण इथं थोडासा कपडा जो आहे ना आपला तो जास्त सुळसुळा नाही आहे, काही नाही. त्यामुळं आपण इथं अस्तरवरतीच जो मोठा गळा आहे तो आपण इथं घेतलेला आहे. आता वरती टिप मारून झाल्यावर आता आपल्याला खाली कमरेला टिप मारून घ्यायची आहे. शेवटी डिझाईन कशी वाटली सांगायला अजिबात विसरू नका. व्हिडिओला अजून लाईक केलं नसेल तर लाईक नक्कीच करा. तुम्ही व्हिडिओ तर बघतात, शेवटपर्यंत तर बघतात मैत्रिणींनो, पण व्हिडिओला लाईक करत नाही. तर लाईक केल्यामुळं काय होतं, अजून मैत्रिणींपर्यंत आपला व्हिडिओ हा पोहोचतो. तर त्यांना पण बघू द्या, त्यासाठी लाईक नक्कीच करा. तर बघा इथं आपण हा गळा कट करून घेतलेला आहे आणि या पद्धतीने आतला गळा काढून घेतला. आता इथं एक कट लावून घेऊ, कारण की पानगळ्याचा तिथे कोना आहे म्हणून. तर पलटी होईल म्हणजे छान आपलं अस्तर आणि ब्लाऊज. तर मी या पद्धतीने हात टाकून अशा पद्धतीने याला बाहेर काढलं. जो मेन आपला ब्लाऊज होता तो या पद्धतीने आता याच्या कडेने आपल्याला संपूर्ण अशी टिप मारून घ्यायची आहे. तर छान असं येतं. तुम्ही इथं कट पण लावू शकता. तर मी इथं कट न लावताच बघा सुंदर असं आपलं सेम टू सेम जो गळा आहे ना तो आपण इथं काढून घेतोय. तर आपण गळ्याच्या वरतून टिप मारून घेतलेली आहे. आता आपल्याला खालून कमरेच्या साईडला टिप मारून घ्यायची आहे बघा. आता साईडनी जे अस्तर आहे ना ते आपण पॅक करून घेऊ ब्लाऊजला. तुम्हाला व्हिडिओचं डिझाईन जी आहे ना ती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आवडली नाही तरी पण कमेंट करून सांगा, ताई आम्हाला डिझाईन आवडली नाही म्हणून, आणि आवडली तरी सांगा, ताई आम्हाला आवडली म्हणून. तर तुम्ही जर कमेंट केली, लाईक केलं तर व्हिडिओ बनवायला छान वाटतं मैत्रिणींनो. तर नक्कीच लाईक करीत जा. माझ्यासाठी नका करू, पण तुम्ही जेवढं लाईक करशाल तेवढं अजून मैत्रिणींपर्यंत व्हिडिओ पोहोचल. तर बघू शकता आपण इथं घेतलेला आहे आता मोठा गळा काढून. तर आतमधला जो आपण आधीचा गळा होता आपला मेन गळा तो आपण इथं घेतलेला आहे अस्तरवरचा. तर त्याच मापामध्ये थोडंसं साईडनी जास्त राहिलं असं थोडंसं कॅनव्हास घेतलेलं आहे. आणि आता आपल्याला इथे काय करायचं आहे, या कॅनव्हासवरती जो आतला गोल गळा आहे ना तो आपला मेन गळा आहे. तर त्या गळ्याचं आपल्याला इथं मार्किंग करायचं आहे. तर मी बरोबर मधला सेंटर धरून जे आपल्याला कॅनव्हासवरती बघा सुंदर असं दिसतंय, परफेक्ट दिसतंय, तर त्याच्यावरती हा गळा काढून घ्यायचा आहे. तर मी इथं कॅनव्हास जो आहे ना तो कट करून घेणार आहे. थोडा जास्तच घेतला मी. तर आपण इथं साईडचा एक्स्ट्राचा कट करून टाकू. दोन्ही साईडनी वठवून घेतलं
आणि या पद्धतीने गळा जो आहे ना तो थोडासा आहे ना बाहेरून कट करायचा. म्हणजे जो काही गळा आहे ना आपण घेतलेला तो थोडासा कट करायचा, पण बाहेरून घ्यायचा. थोडासा अर्धा 1 इंच घेतलं तरी चालेल. नंतरून आपण कटच करून टाकणार आहे, पण कसं घेताना थोडंसं एक्स्ट्रा वेळ घेतला म्हणजे मोकळं ढाकळं डिझाईन वगैरे पण आपल्याला लावता येतील. मग आपण इथं काय घेतलं, अस्तर. जे अस्तर आहे ते आपण त्याच मापामध्ये घ्यायचं आहे. जेवढं कॅनव्हासचं माप आहे तेवढंच आपल्याला इथं लागणार आहे. त्याच्यानंतर आता घ्यायचं आहे पॅचवर्कसाठी जो लागणारा कपडा आहे तो. तर साडीतलं इथं प्लेन कपडा नव्हता, पण आता प्लेन कपडा नसल्यामुळं मी ही डिझाईन दुसरी घेणार होते, पण कस्टमरला जे आहे ना डिझाईनच पाहिजे होतं, थोडं पॅचवर्क टाईप असं पैठणी आहे म्हणून. मग शेवटी नाईलाजाने मला हा कपडा काढावाच लागला, कारण की याला अशा रेषा आहेत. प्लेन असं कपडा नाही आहे साडीमध्ये, जी नेसता पदर आहे तिथं. मग आपण थोडासा कपडा काढून घेतलेला आहे आणि या पद्धतीने याला डबल टिप मारून घेतलेली आहे. तर आधी थोडीशी टिप सुटली होती आपली, त्यामुळं आपण इथे आता आपण इथं बघा छान असं गळ्याचं माप घेऊन आपल्याला एक्स्ट्राचा कपडा कट करून टाकायचा आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, जो काही आपण गळा घेतलेला आहे त्याच्यावरती टिप मारून घ्यायची. टिप मारायच्या आधी बघा सगळ्यात पहिलं मी ब्लाऊजचा मेन कपडा आहे त्याच्यावरती अस्तर आहे आणि मग त्याच्यावरती कॅनव्हास आहे, बरोबर. जो ब्लाऊजचा मेन कपडा आहे, जर तुम्हाला पॅचवर्क समजा याच डिझाईनची तुम्ही शिवत असाल तर जो ब्लाऊजचा कपडा आहे एक्स्ट्राचा जो पॅच टाकणार आहे तो कपडा वर सरळ भागावरती आपण अस्तर आणि कॅनव्हास ठेवलेला आहे, म्हणून एवढं लक्षात राहू द्या. आणि म्हणजे आपलं या पद्धतीने फोल्ड करताना आपल्याला काहीही अडचण येत नाही. तर आपण इथं हे पलटी मारून घेतलं बघा. आता आपण याच्या कडेने टिप मारू. जो काही गोल गळा आहे त्याच्या कडेने आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. गळ्याच्या कडेने टिप मारून घेतल्यानंतर आता आपल्याला जो काही आपला ब्लाऊजचा आपण एक्स्ट्राचा मोठा गळा घेतलेला होता तो आता आपल्याला इथे मधला सेंटर धरून अशा पद्धतीने काय करायचं आहे, मागचा गळा ठेवायचा आहे. जो काही मोठा आपण काढलेला गळा होता तो आता सेम टू सेम मधला सेंटर धरायचा आणि शोल्डर टू शोल्डर अशा पद्धतीने व्यवस्थित हे करून तर थोडंसं पिना वगैरे लावून घ्यायचं आहे, म्हणजे आपला पार्ट अजिबात सरकत नाही. अशा पद्धतीने आपल्याला इथे आता बरोबर टिपा मारून घ्यायचे आहे. जेवढं आपण अंतर सोडलं होतं कडेने तेवढं अंतराचं 1-1 इंच किंवा 1.5 इंच असं कपडा ठेवून आपल्याला इथे टिप मारून घ्यायची आहे. तर हा सुद्धा डिझाईनचा गळा हा सिंपल आणि सोबर छान असा वाटतो. आणि वयस्कर जरी आजी मावशी असतील तर तुम्ही हा गळा एकदम बिनधास्त शिवू शकता आणि दिसायला पण खूप ॲक्टिव्ह आणि खूप सुंदर दिसतो. नक्की ट्राय करा तुम्ही. असं काही नाही की मावशांनाच ब्लाऊज असा चांगला दिसतो, तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करू शकता. एकदम लगन सराई असेल काहीही असेल तरी तुम्ही ही गळ्याची डिझाईन ना खरंच खूप सुंदर वाटते. 4 इंचावरती मी इथं टक्सचं मार्जिंग करून घेतलं आता गळा वगैरे झाल्यानंतर. आणि एक्स्ट्राचा जे कॅनव्हासचा कपडा आहे तो पण आपल्याला इथे कट करून टाकायचा आहे. बघा टक्स वगैरे आपले बघा आपण इथं टक्स वगैरे मारून घेतलेत. तर आपण इथं टक्स वगैरे मारून घेतल्यानंतर तुम्ही इथं लेस टाकू शकता, जशी मी तुम्हाला दाखवते त्या पद्धतीने. तर मी लेस पण तुम्हाला लावून दाखवते अशा पद्धतीने एकदम कडेने. आणि आतमधला जो गळा आहे ना त्याच्यावरती पण तुम्ही छान छोटीशी नाजूक लेस टाकू शकता. मी जास्त ब्लाऊज जो आहे ना तो असा बटबट करणारा नाही आहे, एकदम सुंदर आणि मस्त दिसल अशाच पद्धतीने हे ब्लाऊज स्टिच करणारे.
आता इथे तुम्ही पाहू शकता आपला बॅक पार्ट तयार आहे। तर अशा पद्धतीने आपण लेस वगैरे टाकून घेतलेली आहे आणि बघू शकता फायनली लुक तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। नॉट टाकायची असेल तर नॉटही टाका। तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।